नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना कॉर लोकप्रिय यूट्यूब चॅनल. एकंदरीत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता या दिवशी जमा, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. एकंदरीत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण बातमी जाणून घेऊत. एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव 21व्या हप्त्यासाठी एकंदरीत आपण जर पाहिलं तर 29 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि एकंदरीत हा 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. एकंदरीत या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 21वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 29 जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची आता प्रतीक्षा लागलेली आहे. कारण की जे राज्य सरकारच्या माध्यमातून आता मदत देणं सुरू आहे आणि आता दिवाळी आता आपण जर पाहिलं तर 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते थेट DBT मार्फत देण्याचं काम आता होत आहे. तर एकंदरीत DBT म्हणजे आधार संलग्न बँकेमध्येच थेट हप्त्याचं वितरण 21व्या हप्त्याचं वितरणसुद्धा होऊ शकतं आणि कोणत्या योजनेचे पैसे हे आधार संलग्न बँकेमध्येच भेटत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेचा 21व्या हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण उत्तर भारतातील 4 राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, त्यालाच आपण PM किसान योजना म्हणतो, आणि या योजनेचा 21वा हप्ता देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात अतिवृष्टी महापुराने अहंकार माजवला आहे, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची अद्यापही प्रतीक्षा लागलेली आहे. आता याविषयी मोठी अपडेट जी आहे ती अशी आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21व्या हप्त्याचे जे वितरण आहे ते दिवाळी पूर्वीच व्हायला पाहिजे. आणि एकंदरीत जो हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे. कारण की 29 जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराने मोठा अहंकार माजवलेला आहे. तर धन्यवाद. जय शिवराय.